नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पोलीस खाते शिस्तबद्ध खातं ओळखलं जातं. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना इतर सेवांमधल्या कर्मचाऱ्यांसारखे अधिकार नसतात. त्यांना संपावर जाता येत नाही. त्यांना आपल्या वरिष्ठांच्या विरोधात थेटपणे जाहीरपणे तक्रार करता येत नाही. तेथील कारभाराबाबत जर काही बोलायचं असेल तर त्यांना त्यांच्या वरिष्ठांपर्यंत कळवावं लागतं. त्याची जाहीर वाच्यता करता येत नाही. पण असा एक प्रकरण उघडकीस आलेला आहे किंवा अशी एक बाब या खात्याची अशी उघडकीस आलेली आहे की त्याबाबत पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक या दर्जाच्या ज्या अधिकारी आहेत, वैशाली माने, या जाहीरपणे मीडियाशी बोलत आहेत, आपली खंत व्यक्त करत आहे. त्यांचा मुद्दा साधा आणि सरळ सोपा आहे. त्या असं म्हणतायत की जो न्याय पोलीस पुरुष अधिकाऱ्यांना लावलेला असतो तोच न्याय महिला अधिकाऱ्यांना का लावला जात नाही. ज्या सोयी सवलती किंवा ज्या बदल्यांची हक्काची ठिकाणं पोलीस अधिकाऱ्यांना मिळतात त्या ठिकाणी महिलांना का डावललं जातं. महिलांना खरं तर या खात्यामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळायला हवी, तशी ती मिळत नाही असा देखील त्यांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस जे अधिकारी आहेत ते पोलीस अधिकारी आपले सासरे असतील, आपले नातेसंबंध असतील, याचा वापर करून आपल्या योग्य त्या ठिकाणी बदल्या करून घेत आहेत, सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या ते मिळवत आहेत. पण महिला अधिकाऱ्यांना अजिबात कुठेच चांगली संधी मिळत नाही. अगदी पोलीस महासंचालकांची परेड असेल किंवा त्यांना मानवंदना देण्यासाठी जी काही परेड असेल त्याच्यामध्ये देखील महिला अधिकाऱ्यांना स्थान दिलं जात नाही. म्हणजे एक डिस्क्रिमिनेशन महिला अधिकाऱ्यांचं पोलीस खात्यामध्ये कसं होतं असा त्यांचा प्रामुख्यानं मुद्दा आहे. खरं तर कोणताही पोलीस अधिकारी मीडियाशी बोलत नाही, पण वैशाली माने यांचा त्रागा त्यांची मुलाखत पाहिल्यानंतर अनेकांच्या लक्षात येऊ शकतो. पण या सगळ्या घडामोडींना किंवा त्यांच्या त्रागाला एक तत्कालिक कारण घडलेलं आहे. ते तत्कालिक कारण काय आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे जावई अमोल झेंडे हे देखील IPS अधिकारी आहेत. त्यांची पुणे PMRD म्हणजे PMRD ही एक जी वेगळी संस्था आहे त्या ठिकाणच्या अतिक्रमण विरोधी पथकावर नियुक्ती आत्तापर्यंत होती. त्यांची नियुक्ती किंवा त्यांची बदली काही दिवसांपूर्वी ही मीरा भाईंदर या ठिकाणी उपायुक्त म्हणून झाली. पण झेंडे यांना पुणे सोडायचं नव्हतं. झेंडे यांचे सर्व नातेवाईक म्हणा किंवा झेंडे यांची सगळी कारकीर्द बहुतांशी पुणे या शहरातच गेलेली आहे. त्यांची ही बदली मीरा भाईंदरला झालेली बदली रद्द करण्यात आली आणि त्यांना पुन्हा PMRDमध्येच नियुक्ती मिळाली. मग मीरा भाईंदरला कोण गेलं तर ज्या आता CIDमध्ये आहेत वैशाली माने यांना मीरा भाईंदरला पाठवण्यात आलं. मीरा भाईंदरला म्हणजे पुण्याहून मीरा भाईंदरला जाणं म्हणजे खरं तर राज्यात पोलीस अधिकाऱ्यांनी कुठेही जायला हवं. मग वैशाली माने यांची बदली मीरा भाईंदरला झाल्यानंतर त्या थोड्याशा चिडल्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस अधिकाऱ्यांच्याच बदल्या सोयीच्या ठिकाणी का होतात, उलट महिलांना तो अधिकार मिळाला पाहिजे, महिलांची त्याबाबत तुम्ही दखल घेतली पाहिजे, पण तसं होत नाही. आणि आत्ताच्या यावर्षीच्या जर बदल्या आपण पाहिल्या तर त्यांचा हा मुद्दा अजिबात दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. म्हणजे अमोल झेंडे याआधी पुणे शहरामध्ये DCP ट्रॅफिक होते, त्यानंतर ते PMRDला गेले. DCP ट्रॅफिकच्या आधी ते पुण्याच्या क्राईम शाखेचे उपायुक्त होते. म्हणजे त्यांना मोक्याच्या आणि सोयीच्या बदल्या मिळत गेल्या. दुसरीकडे जे काही अधिकारी पुण्यातून बदलून गेलेले होते, या आता जनरल ट्रान्सफरमध्ये गेलेले होते, त्यांना देखील पुणे सोडायचं नव्हतं आणि त्या बदल्या त्यांनी रद्द करून घेतल्या. तर त्याच्यामध्ये 1-2 नावं आणखीन आहेत अमोल झेंडे यांच्याशिवाय की त्यांनी त्या बदल्या रद्द करून घेतलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे नाव आहे ते हिम्मत जाधव, जे पुणे DCP ट्रॅफिक म्हणून होते, ते देखील बदली त्यांनी रद्द करून घेतली, ते पुण्यात आले. संभाजी कदम हे देखील उपायुक्त बदली होऊन पुण्याबाहेर गेलेले होते, मात्र त्यांना पुणे सोडायचं नव्हतं, त्यांना पुण्यातच पुन्हा नियुक्ती मिळाली. हे पुण्यातल्या अधिकाऱ्यांबाबत झालं. नवी मुंबईमधले असे काही अधिकारी आहेत की 4-4 वर्ष ते एकाच जागी एकाच पोस्टवरती ठाण मांडून आहे, 4-4 वर्ष. खरं तर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला 2 वर्षांपेक्षा अधिक काळ नियुक्ती शक्यतो देत नाहीत, कारण तशी त्यांच्या नियमामध्ये त्यांच्या संकेतामध्ये तसं आहे. पण नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे देखील 3.5 वर्षावरून अधिक काळ ते त्याच पदावरती आहेत. एवढंच नाही, राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांचे पती नवी मुंबईमध्ये सहआयुक्त गुन्हे शाखा या पदावरती होते. 2-2.5 वर्षे त्यांनी तिथेच काढली. नंतर त्यांची त्याच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये प्रशासन या विभागामध्ये बदली झाली.
एक अंकित काळे म्हणून तिथे DCP आहेत आणि ते तर 4 वर्ष नवी मुंबईतच ठाण मांडून बसलेले आहे. अशी त्यांची कोणती कामगिरी आहे की त्यांना नवी मुंबई सोडायला राज्य सरकार भाग पाडत नाही? हीच गोष्ट ठाण्यामध्ये काही अधिकारी आहेत की त्यांना ठाणं सोडावंसं वाटत नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी जर आपण जुळून घेतलं तर एकनाथ शिंदे यांच्या शब्दानुसारच त्यांच्या कलानुसारच त्या ठिकाणचे अधिकारी नेमले जातात. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये देखील असे काही अधिकारी आहेत की त्यांनी ठाण्याबाहेरची हद्द देखील पाहिलेली नाही. त्यांना मुंबई देखील नकोसं वाटत असतं आणि हाच वैशाली माने यांचा मुद्दा आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे बोट दाखवलं. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिपिकल प्रतिक्रिया दिली की आपल्या सोयीची बदली झाली नाही की अधिकारी तक्रार करतात. तसं असेलही वैशाली माने यांच्या सोयीची बदली झालेली नसावी म्हणूनच त्या त्रागाई करत असतील. पण त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की एकच अधिकारी एकाच ठिकाणी कसं काय थांबू शकतात, कशाच्या आधारे थांबू शकतात आणि जो न्याय पुरुषांना मिळाला पाहिजे तो महिलांना काय मिळत नाही या देखील प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. पण आपल्या ठिकाणची सिस्टीम ही प्रश्न विचारणारा शिक्षा करत असते. पोलीस खात्यात तर किंवा अशा शिस्तबद्ध खात्यात प्रश्न विचारणं हे पाप समजलं जातं किंवा तो गुन्हा समजला जातो. वैशाली माने यांना त्यांच्या सोयीनुसार बदली मिळेल की नाही याची खात्री नाही, पण पोलीस खात्याची शिस्तभंग केली म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, कारण तो शिस्तभंग म्हणून गृहीत धरला जाईल. वैशाली माने यांच्यापेक्षाही त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याचं उत्तर पोलीस महासंचालनालय किंवा राज्याचं गृह खातं देणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या अधिकाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणच्या बदल्या, वशिल्याच्या बदल्या या का रद्द झाल्या आणि अशा अधिकाऱ्यांना सोयीची ठिकाणं का मिळाली याचं देखील उत्तर हे पोलीस महासंचालनालय देणार आहे का हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.